चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र मधील अध्याय 28वा कर्म विपाक कथन। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री दत्तात्रेयाय नमः, श्रीपाद श्री वल्लभाय नमः, श्री नृसिंह सरस्वत्यै नमः। नामधारक पुसे सिद्धासी पुढील कथा सांगा आम्हासी, उल्हास माझा मानसी गुरुचरित्र अतिगोड। सिद्ध म्हणे नामधारका कथा असे अतिविशेषा एकता दाती सर्व दोष अज्ञान ज्योती प्रकाशले। श्री गुरु म्हणती तासी आपले पूर्वजन्म बससी सांगेना एके विस्तारीसी चांडाळ जन्म होणार होती। पाप पुण्य रचिया गती आपुले अर्ज भोगी जेती कर्म विपाकी असे ख्याती जन्म जन्म निचयाती। ब्राह्मण क्षत्रिय वैश्य वर्ण यासी पासावा चांडाल भुवन उपजले असती यातीहीन जाती विभागी असे ऐका। ब्राह्मण क्रिया पासी देखा शूद्र जाती व्यभिचारिका पिंड उपजे जो चांडालिका 16वे जात चांडाल। हे मूळ जाती ख्याती आणिक नाना दोष करती त्याने हीन जन्म पावती ब्राह्मण अथवा चतुर्वर्ण। त्या दोषांचे विस्तार सांगेन ऐका निर्धार ब्राह्मणो रहाटे अनाचर पावे हीन योनिसी। गुरु अथवा माता पिता सोडून जाय आपण परता चांडाला जन्म होय निरता कुल स्त्रियासी सोडलिया। कुल देवता सांडून आणिक देव पूजा करते आणिक तोही होय चांडालिक सदा अमृत बोले नरू। सदा जीव हिंसा करी कन्या विक्रय मनोहरी लटकीचा आपण प्रमाण करी तोही जन्म चांडाल योनी। शूद्र हस्ती करी भोजन अश्व विक्रय करी ब्राह्मण तोची चांडाल होय जाण शूद्र संपर्के सदा करी। शूद्र स्त्रियेंसी सदा संगू नित्य असे सासी योग हभांड आतळी लागू त्याने दैव पितृकर्म करती तोही पावे हीन योनी। एखादा अग्ने घाली राणी गाई वासर बिघडवणी वेगळा केला तोही कोई सोडी आपले जननी येथे आणिक माता लोक रोथे वेगळे करी आपले सथे तोही जन्म चांडाळ योनी। बैलावरी ब्राह्मण बैसे शूद्राचे अन्न जेवी हरुषे चांडाळ होय ते भरवसे। ऐसे म्हणते श्री गुरु विप्रतीर्थ आपण जावणी श्राद्धाधिके न करी कवणू अथवा परान्न प्रतिग्रह घेऊन तोही होय चांडाळ। छट कर्मेन रहित ब्राह्मण देखा कपिला गाईचे दूध अर्शका न करिता हे अभिषेका क्षीर पान जो करी तोही पावे चांडाळ येऊन। तुळसी पत्रे वर पोळी पूजा करी देवा श्री चरणी शालिग्राम शूद्र पूजलिया। न करी सेवा माता पिता त्यासी न प्रतिपाळिता चांडाळ होणी होय जन्मता। सप्त जन्म कृमी होय पहिले एक स्त्री असता दुसरी करोडी तिसी त्यजिता होय जन्म त्यासी पतिता आणिक सांगेन एक नवल। श्रमणी अतिथी आले असता वेद म्हणून अन्न घालिता जन्म पावे तोही त्वरित चांडाळ योनीसी परियसा। योग्य ब्राह्मण निंदा करी आणिक जाती पूजा करी चांडाळ होय निर्धारी वृत्ती लोप गेलिया। तळे विहिरी पोडी मोडी लिंगालया पूजा तोडी ब्राह्मणांचे घरे मोडी तोही जन्म पतिता। कुळी स्वामी श्री गुरुसी स्त्रीसी शत्रु मित्र विश्वास स्त्रीसी जो करी व्यभिचारीसी तोही जन्म पतिता घरी। दोघी स्त्री असती ज्यांचा जो ठेवी प्रपंचेसी अतिथी आल्या हस्तमानासी ग्रासून येती तोही पतित होय। त्रिसंधी काळ समय देखा जो विप्रजेवी सेविका विवेका बाक देऊन परते चोका तोही जन्म चांडाळ। राज देती भूमी दानू घेतला आपण हिरोण संध्याकाळ गर्किशयनू तोही होय चांडाळ। वैश्वदेव काळे अतिथीसी जो दुष्ट उत्तर देसी अन्न नेदी दयांसी तोही जन्म कुक्कुट होवणी। गंगा तीर्थ निंदा करे एकादशी भोजन करी स्वामीस सोडून पळे रणाग्नी तेही जन्म चांडाळ योनी। स्त्रीस संभोगी परवणेसी अथवा हरी दिवसी वेद मार्ग शुक्त वेद शूद्रासी चांडाळ योनी जन्म पावे। मृत्यू दिवसी न करी श्राद्ध केले पुण्य सांगे प्रसिद्ध वाटे करीसी करी भेद चांडाळ योनी जन्म पावे। ग्रीष्म काळी वरण्यात पुण्य पणे घाली ज्ञानवंतो त्याथे विघ्ने जो करीतो तोही जन्म चांडाळ योनी। नाडी भेद नेणता करी वैद्यंकी जाणून औषध दे गाणिकी तोही होय महापातकी चांडाळ योनी संभवे। जारण मारण मोहन आदी मंत्र जपती कुबुद्धी जन्म चांडाळ होय ते शुद्धी वेद मार्ग त्यजिला विप्रू। श्री गुरु नरू म्हणे कवणू हरिहरांते निंदा करुणू अन्य देवता पूजा करुणू ऐसे नरू पतित होय। ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र आपले कर्म त्यजनी मंद आणिक कर्म आचरे सदा तोही होता चांडाळ। शूद्रापाशी मंत्र शिके त्यासी घडे सर्व पातके गंगोदक शिरादिके श्वान चर्म घातरेसे विधवा स्त्री संगू केली शिव्या देत अतिथी जेव घाली श्राद्ध दिवसी पिंडन गाली चांडाळ योनी जन्म पावे। माता पिता गुरुद्वेषी तोही जन्म चांडाळ योनीसी आणिक जन्म पापवसी उपयोनी अति परियसा। गुरुची निंदा करी हरुषे सदा करी विप्रद्वेष वेद चर्मा करी बहुवसु ऐसा होय वर्म राक्षसु भजे आपण एक गुरुदेवता दुसरे देव निंदा करिता तो होय अपस्मारिता दरिद्र रूपे पीडत असे। माता पिता गुरु वर्जवण वेगळा होय सांडी आपण बेडराचे पोटी उपजवणू
महारोगी होऊन राहे। सदा वेददूषे आपण अपमानकरित्या ब्राह्मण कर्म भ्रष्ट होय आपण मूत्र कृच्छ रोगी होय लोकांचे कर्म आपण सदा करी उच्चारणू हृदय रोगी होय जाणू महाकष्ट भुजंतसे। गर्भपात करी स्त्रियांची वांज होणी उपजे परिसी पुत्र जाहल्या मरती भरवसी गर्भपात करू नये। धर्मशास्त्रादी पुराणी सांगता नायके कधी जाण अनेक जेविता दृष्टी आपण बहिराटांत होणी उपजे पती सासवे करी इष्टती गार्धव योनी जन्म पावती त्या पासिले रस औषध घेती मृग योनी उपजती। ब्रह्महत्या जरी केला क्षय रोगी होय निर्धारी सुरा पाणी ओळखा परी श्यामदंती उपजेला। सुवर्ण चोरी केली असी विट पुन खीजे परियसी दृष्टी करी गुरस्त्रीयसी कुष्ठ होणी उपजे नरू। अश्ववध गोवध करिता मांज जरी होय निश्चिता सवेंच होय अनुतप्ता दोष काही नाही झाला। विश्वासघातकी परियसी जन्म होय ऐसे त्यांची अन्न जेविता परियसी अन्न वैरित होय। सेवक एकाचे चाळवून घेऊन जाये जे जणू त्यासी सदा होय बंधून अन्न वैरित होय। स्त्रियांनी चोरुणी घेऊन जाये मतीहीन योनी जन्म पावे सदा क्लेशी आपण होय अंती जाये नरकासी। सर्प जाती मारी नरू सर्प योनी पडे निर्धारू ऐसे दोष असती अपारू आता तस्कर प्रकरणा सांगेन। सुवर्ण चोरी करी नरू परम व्याधी होय निर्धारू एखादा पुस्तक करी तस्करू आंधळा होनी उपजे देखा। वस्त्र चोरी करी जरी स्त्री रोगी होय निर्धारी गण द्रव्य करी चोरी गंडमाळा होणी उपजे। श्वासोश्वास असेल नरू त्याचे वस्तू आणि चोरू सदा वोस बंधनक धरू ब्रह्मांड पुराणी बोलिले असे परद्रव्यापहार देखा। परदत्तापहार विशेषा परद्वेषी नरू ऐका अपुत्री होवणिया उपजे अन्न चोरी कैलिया देखा। गल्म व्याधी होय ऐका धान्य होई नेई तस्करिका रिक्तांगी होय दुर्गंध शरीरी करी एखादा तैल चोरी तो दुर्गंध चित्र शरीरी। परस्त्री आणि ब्रह्मस्व जो अपहारी ब्रह्म राक्षसू जन्म पावे। मोती आणि रत्न देखा चोरी करी नरू ऐका हीन जाती जन्मनिका पावे नरू अवधारा। पत्र शाखारी फळ चोरी खरुज होय अपरंपारी रक्त पाणी होय निर्धारी गोचड होय तो नरू। कास लोह कापूस लवण तस्कर करी नरू जाण श्वेत पुष्ट होय निर्गुण विचारून राहटावे। देव द्रव्यापहार देखा देव कार्यो नाशनू अभक्षका पांडुरोगी होय निका फळ चोरी विद्रुपी। पर निक्षेप चोरी देखा करिता होय सदा शोका धन तस्करू उष्ट्र देखा जन्म पावे अवधारा। फळ चोरू होय वचन चरू जल चोरू होय कावळ थोरू गृहोपकरणी तस्करू काक जन्म पावे जाण। मधुर तस्करू अवधारी जन्म पावे होय चारी पंचरस करी चोरी कुष्टी होय परियसा। श्री गुरु म्हणती पती तासी दोष करिता तन्म जन्म होय ऐसी सांगा सांगे आता सांगेन व्यभिचार प्रकरणेसी शांती परवी बोलले असे। परस्त्री आलिंगन केली देखा शत जन्म श्वान होय ऐका पुढे मागुती सर्प जन्म का भोगी दुःख अवधारा। परस्त्री योनीद्वार पाहे दृष्टीने अंधक होऊन तो जन्म बंधू भार्या संपर्क करणे गार्धव जन्म पावे देखा। तोही जन्म सांडुनी सर्प जन्म पावे योनी पुनरपी नरका जावणी नाना कष्ट भोगी आपण। सखा भार्या सवेस देखा पातुल स्त्री विशेषा एखादा जरी संपर्का श्वान योनी जन्म पावे। पर स्त्रियांचे मुख न करावे तो अवलोक जरी पाहाल कुबुद्धिक चक्षु रोगी होऊन उपजे। आपण असे शूद्रयती विप्रस्त्री ऐसे करी रती दोघे कुर्मी होऊन उपजती हे निश्चित अवधारा। सदा शूद्र संपर्क करी तेची स्त्रिया व्यभिचारी जन्म पावे होय कुतरी महादोष बोलिल असे। ऐसे तया पतिता प्रती श्री गुरु आपण निरोपित ऐकत होता त्रिविक्रम भारती प्रश्न केले श्री गुरुसी। स्वामी निरोपिले सर्व सकळ ऐकता जाणार मनिर्मळ जरी घडेले एक वेळ पाप जाय कवणे परी। श्री गुरु म्हणते त्रिविक्रमासी प्रायश्चित असे पापासी पश्चाताप होय जासी पाप काही नाही देखा। पाप असेल थोर केले अंतःकरणी असेल खोचले त्याचे प्रायश्चित भले कर्म विपाकी बोलिले असे। प्रायश्चित्ताचे विधान सांगेन एका स्थिर मन अनेक ऋषींचे असे वचन प्रकार असे ऐका तुम्ही। प्रथम द्यावे ब्रह्मदंड याने होय पापखंड गोदान द्यावे अलंकृत कांड अशक्य तरी द्रव्य द्यावे। निष्क अथवा अर्धनिष्क सूक्ष्म असली पावनिष्क स्थूळ सूक्ष्म असेल पातक त्याने विधे द्रव्य द्यावे। अज्ञानकृत प्रापासी पश्चाताप शुद्ध परियसी गुरु सेवा तत्पर्यंत गेल्या गुरु निवारे। नेणना पाव केली असी प्रायश्चित्त परियसी प्राणायाम विद्विषतेसी पुण्यतीर्थ 10 स्नान 3 गुंज सवर्ण विद्या द्यावे नदी आचरावे दोन्ही गावे सौम्य पातक याची भावे जाती पावे परियसी। स्त्री पुरुष दोघात ऐकू करती पुण्य पाप दोष दोघास मघडे निश्चय ऐकू दोघे आचारावे प्रायश्चित्त। आणि कसे प्रकार होय त्याने होय पाप दूर गायत्री मंत्र जपावे 10 सहस्र विप्रे द्वादश भोजन द्यावे तीळ हवण 1 सहस्र करावे तेथे वेद मंत्र याचे नाम गायत्री कृष्ण
श्री गुरु सांगत विप्रासी प्रजापत्य कृच्छ्र देखा असे विधी असे अतिविशेष भोजन करावे एक भुक्ता अथवा या चित्तभिक्षा उपवास करावा 3 दिवशी स्मरण करावे श्री गुरुसी त्याने जाती सौम्य दौशी जे आपण असे सामान्य अतिकृच्छ असे देखा एक चित्ते मुनी ऐका दोष असती सामान्य का अज्ञानकृत केली अन्न घ्यावे 27 ग्रास सकाळी 12 रात्री 15 अथवा दोन्ही 8 ग्रास वयाचित अन्न जेवावे ऐसे सौम्य पातकाची विधी असती परियसी महिना एक नेहमीचे अंजुळी भरी अन्न जेवावे उपवास 3 करावे देखा प्रकार सांगेना आता आणि 3 दिवस उपशका घृत पारणे करावे 3 दिवस घृत घेऊन क्षीर घ्यावे दिवस 3 दिवस वायू भक्षणी पुन्हा क्षीर 21 दिवस एखादा असेल अशक्त त्यासीही असे वृत्त तिळ गुळ लाह्या पीठ उपवास करावे पूर्ण कृच करायसी पूर्णोदक घ्यावे प्रतिदिवशी करावे तितके उपवासी पश्चातापे घ्यावे कमल बिल्व अश्वत्थ कुशोदक दुर्वैनित्य पान करावे पत्य पूर्ण कृच्छ पर्यसा आणि एक प्रकार परावे चांद्रायणावर कुक्कुटांड प्रमाण हरू ग्रास घ्यावे वर्धमाने अमावस्ये 1 ग्रास पौर्णिमेसी पंचादशी कृष्ण पक्ष व तरत हर्ष दुसरे माणे हविष्यान्न आपले पाप प्रकटवणे उच्चारावे सभास्थाने पश्चातापी जळणी जाय पाप अवधारा आता सांगेने तीर्थ कृष्ण यात्रा करिता पवित्र वाराणसी श्वेत पर्वत स्नान मात्रे जापे जाती वरकड तीर्था गेली अशी गायत्री जप सहस्रेसी जाप पाप जाय त्वरितेसी अगस्त्य वचन बोलिले ऐसे समुद्र सेतू बंदेसी स्नान केलिया परियसी भ्रूण हत्या पापणाशी कृत घ्नादी पातके विधी पूर्वक शुचीशी जप कोटी गायत्रीसी ब्रह्म हत्या पातके नाशी ऐक त्रिविक्रम ऐक चित्ते लक्ष वेळ जपलिया सुरापान पापल्या सुवर्ण चोरी केलिया सप्तलक्ष जपे जाणा अष्टलक्ष गुरु तल्पासी गायत्री जपता तापणाशी आता सांगेन परियसी वेदाक्षरे पापदूर पवना सुक्त चत्वारी पठन करिता ब्रह्महत्या दुरी इंद्रमित्र अवधारे 1 महिना जपावे सुरापणादी पातके जातील याने सुक्तंके शूरशेप नाम सुक्त करणे स्वर्ण हत्या पाप जाय पवमान छन्न सुक्ते पठण करी हविशांत मास एका पठत श्री गुरु तल्पी पाप जाय पंचमास का 6 मासी मिती अहरू करुणे हरुष सुक्ते कर्मणाशा पंच महापापनासती त्रिमधुमणीचे मंत्र सुक्ते सुवर्ण त्रिणी मंत्र जपावे नाचिकेत समस्त पातक प्रायश्चित नारायण पद्न देखा जपावे भक्तिपूर्वका जाती पंचपातका भक्तिपूर्वक जपावे त्रिपदा नाम गायत्रीसी जपती जे जन भक्तीसे अघ मर्षण रावृत्तेसी सप्तजन्म पाप जाय अपामेध्य 50 तद्विष्णू नाम सुक्तेंसी जपती जे जन भक्तींसी सप्तजन्म पाप जाती आणि कसे विधान देखा अज्ञानकृत दोषांतिका अनुतप्त होवणी विशेषा पंचगव्य प्राशन गोमूत्र गोमय क्षीर दधीकृत कृश सार घ्यावे ऐसे विचित्र प्रथम दिवशी उपवास नीलवर्ण गोमूत्र कृष्ण गोमय पवित्र ताम्र गाईचं क्षीरपात्र श्वेत धेणूचे दधी घ्यावे कपिला गाईचे तूप बरवे ऐसे पंचगव्य घ्यावे एकेकाचे क्लुप्त प्रभावे अंगेने एकवधारा गोघृत घ्यावे पावशिर तितुके मिळावा कुशसार घेता मंत्र अवधार विस्तारून सांगेन गोमूत्र घ्यावे पावशिर अंगुष्ठाद्र गोमय पवित्र क्षीर पवणे दौनी शेर दही 3 पाव घ्यावे कुशासहित 6 रस एकेका मंत्र पृथकू असे प्रथम मंत्र इरावती असे इंद्रा विष्णू दुसरे देखा मानस तोके मंत्र तिसरा चौथा प्रजापती मंत्र पंचम गायत्री उच्चारा 6वे व्याहृती प्रणव पूर्वक ऐसे मंत्र आणि पंचगव्य घ्यावे अनुतप्त एको भावे अस्थिगत चर्मगत पूर्वे जाप जाती अवधारा गाईच मिळती तुके जिनसी कपिला गाई मुख्य परियसी दर्शन मात्रे जाती दोषी कपिला गाई उत्तमा पंच महापातक नावे सांगेन एके एको भावे चौघे असती करतू नावे 5वा त्यासवे मिळाला 4 पातक करिता देखा एखादा मिळे ग्रासी ऐका ते सहित पंच महापातका आहे ती पापे परियसा ब्रह्म हत्या सुरापान एखादा करी गुरु श्री या गमन सुवर्ण चोर 4था जाणा 5वा पातकी जो मिळे यासी ऐसे पातक घडे जासी प्रायश्चित्त असे परियसी जगद्गुरु दर्शनेसी अनुग्रहे पुनित एखादा शास्त्रज्ञ स्वधर्माचार अभिज्ञ त्याचे अनुग्रहे पापग्न पुनित होय अवधारा ऐसे श्री गुरु त्रिविक्रमासी प्रायश्चित्त सांगती विस्तारेंसी समस्त विप्र संतोषी ज्ञान प्रकाश होवणी श्री गुरु म्हणती तासी पूर्वी तू विप्र होसी श्री गुरु माता पिता द्वेषी त्याने होशत दोष चांडाळा जन्म आता सांगेन तुझं अधिक स्नान संगमी मास एक केल्या जाईल तुझे दोषी
पुनरपी विप्रजन्म होवयासी पतित म्हणे स्वामी यासी तुझे दर्शन जाहले आम्हासी कावळा जाये मानस सरोवरासी राजहंस केवी होय तैसे तुझे दर्शन मात्र आपण जाहले पवित्र तारावे आता आमुथे शरणागता रक्षका परिस लागता लोहांसी सुवर्ण होय तक्षणेसी सुवर्ण होय मागुता लोहे कैसीच होय स्वामी जगद्गुरु तुझे दर्शन सुधारसी आपण जाहलो ज्ञानराशी अभिमंत्रोने आम्हासी विप्रामध्ये मिळवावे ऐकोणी तयाचे वचन श्री गुरु बोलती हांसून तुझे देह जातीहीन केवी विप्र म्हणती तुझ पतिताचे सुधारसी वर्धलेगा तुझे रक्तमानसी ब्राह्मण म्हणती तुझे कैसी सकल निंदा करतील पूर्वे ऐसे विश्वामित्र क्षत्रिय वंशी आधिपुत्र तपोबळे म्हणे पवित्र विप्र म्हणावी तो आपण यांथे ब्रह्म याचे शतवर्ष तप केला महाक्लेश त्याने बळे म्हणावी तसे ब्रह्महर्षी म्हणून इंद्रादी सुरवरांसी विनविता होय परियसा आपण याथे ब्रह्मऋषी म्हणून बोलावा म्हणत असे देव म्हणती तयासी आम्हा गुरु वसिष्ठ ऋषी जरी तो म्हणाले ब्रह्मऋषी आपण समस्त अंगीकारू ऐसे तया वसिष्ठासी विनवी विश्वामित्र ऋषी ब्राह्मण म्हणा आपणासी केलो तप बहुकाळ ऋषी म्हणे विश्वामित्रा क्षत्रिया तपसू अपवित्रा देह टाकणे पवित्रा विप्रकुळी जन्म होसी मग तू ते व्रतबंधू गोई होईल गायत्री प्रबोधू तरी तुवा होशील शुद्ध ब्रह्म ऋषी नाव तुझं काय केली यांना म्हणे विप्रू कोपले म्हणे विश्वामित्र वसिष्ठाचे शतपुत्र मारिता झाला तीवेळी ब्रह्मज्ञानी वसिष्ठ ऋषी काय केल्या नव्हे तामसी अथवा न म्हणे ब्रह्म ऋषी तया विश्वामित्रासी वर्तता ऐसे एके दिवशी विश्वामित्र कृपेसी हाती घेऊन पर्वतासी घालू आला वसिष्ठावरी विचार करिता मागुती म्हणे जरी वधिण वसिष्ठ म्हणे आपण याते कवती म्हणे म्हणती होणी ब्रह्म ऋषी म्हणून या इंद्रादी देव समस्त ऋषी म्हणती वसिष्ठ वाक्य सरसी आपण म्हणे ब्रह्म ऋषी अन्यथा नाही म्हणून ऐसे वसिष्ठ ऋषी मुनीवर मारित यासी दोष कर म्हणून टाकी गिरी शिखर भूमीवरी परियसा अनुतप्त झाला अंतकरणी वसिष्ठ ऋषी ओळखुनी ब्रह्म ऋषी म्हणून पाचारे ते वेळी संतोष होणी विश्वामित्र म्हणे ऋषी बोले सत्य माझा घरी तुम्ही आता अन्न घ्यावे स्वामिया ऋषी वचन ऐकून बोलत असे वसिष्ठ मुनी तुझे श्री सूर्यपचने पाक करणे अन्न आपण विश्वामित्र अंगीकारणे सूर्य पाकाके अन्न केले सहस्र किरण तापिता वेळते व देह सर्व भस्म झाले विश्वामित्र महामुनी अति समर्थ अनुष्ठानी पूर्वील देह सांडणू नूतन देह धरिता झाला मग म्हणती सकाळ मुनी विश्वामित्र ब्रह्मज्ञानी ब्रह्म ऋषी म्हणून प्रख्यात झाले त्रिभुवने या कारणे तुझे देह विसर जावे जन्मही अनुतप्त झाले तुझे भावे होईल जन्म ब्रह्मकुळी ऐसे तर या पतितासी बोलती श्री गुरु परियसी लाधले असे सुख त्यासी त्याचे मनाची नयसी निधान सापडे दरिद्रासी तो का सांडील संतोषी अमृत सापडे एकादासी तो का सांडी सुखासुख एखादा ढोर उपवासी पावी सुरवाडिया ग्रहासी तेथून या जाव्या त्यासी मन नवे परियसा तैसे त्या पतितासी लाधले ज्ञान निधान राशी नव चापले मंदिरासी विप्र आपण म्हणवी तसे इतुके होता अवस्वरी ऐकता त्याची पुत्रणारी म्हणती लागली अपस्मारी म्हणून आले धावत जपळ येता स्त्रियसी स्पर्श नको म्हणे तयासी कोप करुणी माराव्यासी जात असे तू पतितून दुःख करती त्याची स्त्रिया जावणी नमिती श्री गुरुराया पती आमुते सोडून या जातो ऐका स्वामिया कन्या पुत्र मज बहुत कवण त्याते प्रतिपाळित आम्हा तेजून केवी जात सांगा स्वामी तयासी जरी न सांगाल स्वामी त्यासी तेजो प्राण पुत्रा सरसी येरवी आमुते कोण पोशी अनाथ आपण स्वामी ऐकोणी तयाचे वचन श्री गुरु बोलते हासून तया न रांधे बोलावून सांगता ती परियसा श्री गुरु म्हणती पती तसे जावे आपले घरासी पुत्र कलत्र क्षोभिता दोषी तुथे गती नव्हे जाणा या संसारी जन्मनिया संतुष्टावे इंद्रिया मग पाविजे धर्ममया तरे भवानव या कारणापूर्वीच जाणा न करावे आपणासे अंगणा करुणी त्यजिता होय पुत्रणा महादोष बोलिजे सूर्यभूमी साक्षीसी तुवा वरीला स्त्रियांची तीस त्यजिता महादोषी तुथे गती नव्हे जाणा श्री गुरु वचन ऐकून विनवी तसे कर जोडून केवी होयती यातीहीन ज्ञान होऊनी मागुनी श्री गुरु म्हणे विचारिती त्याचे अंगी असे विभूती प्रक्षाळावे तुब्धा हाती मग अज्ञान होई असी ऐसे त्वरितेसी तया ग्रामीण विजयकू करी उदिम माणिकू त्या चतफे पाचारिते ऐका तया पतिता सन्निंधे श्री गुरु म्हणती तयांसी उदक घेऊनी हस्तेंसी स्नपन करिता करिगा पतितासी होय आसक्त संसारी गुरु निरोप तो ब्राह्मणो घेऊनी आला उदक आपणो पतितावरी घालिता क्षणो गेले विभूती भुवणी विभूती धुता पतिताचे पाहले अज्ञान म्हण त्यांचे मोख पाहता स्त्री पुत्रांचे धावत गेला तयाजवळी आळिंगोणी या पुत्रांची भ्रांती झाला म्हणे त्यांची का आलो या स्थळांशी तुम्ही
कवण कार्या ऐसे म्हणे विस्मय करीत निघोणे आपला घरा गेला पतित सांगती लोकवृत्तांत विस्मय करीत येवेळी इतुके होता कौतुक पाहत होते नगर लोक विस्मय करीती सगळीक म्हणती अभिनव काय झाले त्रिविक्रम भारती महामुनी चोका होता गुरु सन्निधानी पूस तसे विनवोनी एका श्रोते एकचित्ते त्रिविक्रम म्हणे श्री गुरुसी होतो अनुमान मानसी निरोप द्यावे कृपेसी विनंती एक अवधारी महापतित यातीहीन त्याथे स्वामी धरे ज्ञान अंग धुता तत्क्षण गेले ज्ञान केवी त्यांचे विस्तारोणी आम्हासी निरोपावे कृपेसी म्हणून लागावे चरणांसी भावभक्ती करुण्या ऐसे पुत्र त्रिविक्रम यती श्री गुरु तयासी निरोपिती त्याचे अंगीचे विभूती धुता गेले ज्ञान ऐका ऐसे विभूतींचे महिमा महात्म्याचे हस्तसंगमा प्रपंच होय परब्रह्मा भस्म महिमा अपारसे श्री गुरुवचन ऐकोणी विनवी तसे त्रिविक्रम मुनी देवगुरु शिरोमणी भस्म महिमा निरोपावे सिद्ध म्हणे शिष्यासी भस्म महिमा त्रिविक्रमासी श्री गुरु सांगतील विस्तारेंचे एक चित्त ऐकपा म्हणून सरस्वती गंगाधरू सांगे श्री गुरुचरित्र विस्तारू ऐकता होय मनोहरू सकळाभिष्ट लादती पुढील कथा पावणी सांगे सिद्ध विस्तारुणे महाराष्ट्र भाष्य करुणी सांगे सरस्वती गुरुदासु इति श्री गुरुचरित्रामृत कर्म विपाक भावार्थ अत्यंत ज्ञान प्रशंसत विमोचित पुनः केले इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पत्रो श्री नृसिंह सरस्वतोपाख्याने सिद्ध नामधारक संवादे पतितस्य ज्ञानोपदेश नानाधर्मवर्णनम नाम अष्टाविंशोध्याय प्रसंग 28 ग्रंथ संख्या 3193 श्री गुरुनाथार्पणमस्तु शुभम भवतु।